हाय गाईस, तर तुम्ही बघू शकता टाणा ट्रेन निघलेला आहे. आम्ही CST ट्रेनची वाट बघत आहोत. जसं आपल्या जिल्ह्याला असतं ना रोपवे, तसंच मात्र आम्हाला इथे बघायला भेटतंय. सप्तशृंगी मंदिर वणी इथे बघू शकता किती हाईट आहे या रोपवेची. हे आपल्याला व्हॉट्सअप करू. हे आपले मित्र सगळे मित्र म्हणजे भावासारखे भाई, यांना पण सबस्क्राईब करा. यांचे चॅनल पण आहेत सगळ्यांचे. तर बघा कसा वरती बघत आहे, बघा हे बघा कसं वरती बघत आहे. तर बघा कसं स्माइल देते भाई. कोणाला आवडला असेल तर त्याला नक्की फॉलो करा. बघा तुम्हाला फॉलो करा, दाखवतो. मला फॉलो करा. आणि हा आता आमची बेलापूर ट्रेन येणार आहे इकडे. बघा तुम्ही बघू शकता किती भारी नजारा आहे. बेलापूर ट्रेन आता खाली पोहोचेल. जस्ट लगेच CSTला निघेल 5-10 मिनिटात. थोडासा ब्रेक घेऊन महाराष्ट्र शासन आदिवासी सार्वजनिक बांधकाम विभाग कलवत सुवक बघा वाचता नाही एवढं बारका नाव आहे. बघा तुम्ही बघू शकता पॅसेंजर आता आलेले आहेत त्याच्यामध्ये. बघा व्हिडिओ कॅमेरा चालू आहे त्यांचा. आलो लोकल थोडी स्लो आहे, थोडं ॲडजस्ट करून घ्या. बघा टिकल्या बिकल्या लावून आलेत. येताना आम्ही टिकल्या लावून येऊ. अण्णाचं जरा रिॲक्शन वेगळं झालं आहे. मी इथं ब्लॉग करत आहे. आता साईडला व्हावा. हां तिकडनं ते उतरतील, इकडनं आपल्याला एंट्री करायची आहे. थांबा जरा ॲटोमॅटिक सिस्टम आहे. ॲटोमॅटिक सिस्टम आहे, जरा ॲडजस्ट करून घ्या. असू नका. बघा जरा इथं कॅमेरा मला पण वाचलं ना भाई. थांब जरा. मी बोलते ना, मला मी नाही ब्लॉगमध्ये कसा जमल. जरा थांबा सांभाळून. हे बघा तुम्ही नजारा, खतरनाक नजारा एकदम. हे बघा वरती खालती सगळीकडे पॅसेंजर आहे. जरा एक नंबर व्ह्यू आहे भाई. हे पण दाखवू ब्लॉग मध्ये. हे बॅटरीवाली CST ट्रेन आता सुटणार आहे बेलापूरची. बघा ठाणा ट्रेन गेली पहिलेच, आता CST जाईल. प्लीज क्लीन आउट ऑफ द रनिंग ट्रेन. नेक्स्ट स्टेशन वडाला रोड. काय रे तुम्ही हसले कर आमदार भाई. कसं 17 जातील नाही भाई. इथं बघा पब्लिक. हा लेडीज डबा आहे, हा आणि पॅसेंजर डबा. हा माल डबा वरती आहे एकदम वरती. माल डब्याच्या वरती ड्रायव्हर आहे, त्याच्यावरती विचार नका करू काय आहे. त्याच्यावरती पटरी आहे, त्याच्यावरती मंदिर आहे आपल्या देवीचा. चला आपली लोकल निघाले आहे. नेक्स्ट स्टेशन शिवूर धारावी. शूटिंग काढून घे तू पण, मी पण शूटिंग काढून घेते. बघा तुम्ही बघा आता किती भारी ट्रॅक आहे. अद्भुत ट्रॅक नजारा आणि धुका बघू शकता तुम्ही किती भारी कामगार भाई. शूटिंग काढतो आपण. बघू शकता किती शानदार नजारा आणि किती भारी. इथे मोठे मोठे टावर आहेत. किती भारी नजारा आहे. धुका पण भारी आहे, एकदम भारी आहे. ब्लॉग पहिला आहे, थोडा समजून घ्या. थोडा मिस्टेक होत जाईल माझी. ही बघा तुम्ही गेले बेलापूर ट्रेन गेली आताच खाली. हे बघा किती घाबरलेत. हे बघा आमचे पॅसेंजर किती घाबरलेत. बघा किती भीती आहे. बघा ही बघा डोळा मारला. तो एक पॅसेंजर तिथे बसलाय आमचा वेगळा. AC फुल आहे. मेट्रो आहे नाही आलेला वाटतं आमच्या स्टेशनचं वाटते मला. थांब जरा स्टेशन आले जरा बसून दे मला. फट्टे माझी. हा तसे आला पॅसेंजर. असते CSTला पोहोचला आता. धक्काबुक्की करत आपण काय जत्रेत आलो आता. काही क्षणात फक्त एकच स्टेशन बाकी आहे.
चला आपला स्टेशन आलेलं आहे CST छत्रपती शिवाजी महाराज की जय. नाही करू नका, हळूहळू कृपया घाई करू नका, गडबड नका करू. व्लॉग काढताना पण भीती वाटते, खाली बघूशी वाटत नाही, चक्रून पडेल डायरेक्ट खाली. व्लॉग पण बघायला भेटणार नाही तुम्हाला. हे बघा आता आम्ही एंट्री मारलेले आहे मंदिरामध्ये. हे बघा आपले छत्रपती शिवाजी महाराज, किती मस्त फोटो आहे ना. आपले मित्र, चुकून आमची लाईन बिघडली तर आमचं भांडण झाले थोडासा मित्रांचा. काय झालं? लाईनमध्ये चुकवली, थोडं त्या दिवशी भांडणं झाला. चलो अण्णा कुठे गेला? काय काय असतं तुम्ही बघू शकता मंदिराचा नजारा. जसा आपला जीवदानी मातेचं मंदिर आहे विरारमध्ये, तसंच सेम आपले सप्तशृंगी मातेच्या मंदिरात पण तसाच नजारा बघायला भेटत आहे. बघा तुम्ही बघू शकता. आणि गर्दी बघा किती अतिशय गर्दी आहे, फुल भरलेलं आहे पब्लिक. दर्शन होईल का नाही काय माहीत नाही. जर आम्हाला जास्त वाटलं टाईम होईल तर आम्ही इथून मुख दर्शन घेऊ आणि निघून त्र्यंबकेश्वरला. बघू शकता किती गर्दी आहे इथे, फुल सिक्युरिटी आहे टाईट. पास घेतल्याशिवाय सोडत नाही आणि ओळख असल्याशिवाय सोडत नाही. आज तर आहे ना भाई, त्यासाठी जास्त ओळख करावी लागते. बघा तुम्ही बघा बघता, सगळे आमची मीटिंग करत आहेत, कसं जायचं, कुठे जायचं, काय करायचं. बघा बघू शकता तुम्ही, तिथे कोणतरी आले वाटतं मध्ये. आई आले लावून द्या यांना, जरा अपंग माणसं आहेत. आणि इथे डोकरे बाबा आहेत, बघू शकता तुम्ही. चाललं त्यांना हाताला घेऊन दर्शन करायला. गर्दी आहे यार, तुम्हाला वाटायचं तिथं खाली खाली, पण आतमध्ये लय गर्दी आहे. हा तर आम्ही दर्शन करायचा निर्णय घेतलेला आहे लाईनीला लागून. हे बोलायला लागले मित्रपरिवार, किती पण गर्दी असेल ते आपण दर्शन घेणार. मग आता आम्ही दर्शन करायच्या लाईनीमध्ये लागलेलं आहेत, बघू शकता. आणि लास्ट नंबर आमचाच आहे. ही बघा पासवर लाईन बघा तुम्ही किती फास्ट आहे. बोल बोल गाणी बोल, मस्त बोलत असं. अण्णा गाणी बोल ना एक. काय काय तुम्ही बघू शकता इथं भांडणं झालेलं आहेत. तुम्हाला लाईनमध्ये दाखवते ते मला भांडणं. हे बघा इथं एकमेकाची भांडणं झालेली आहेत. लाईनीला आम्ही कधी असं लागलेला आहोत, तर बराच टाईम झाला आम्हाला लाईनीला लागून. बघा बघा जवळजवळ आम्हाला एक तास झालेला आहे इथं लाईनीला लागून. आणि आमचं तर 15 ते 20 मिनिटात दर्शन होऊन जाईल. आणि इथून आम्हाला त्र्यंबकेश्वरला पण जायचं आहे आणि तिथून घरी जायचं आहे. तर आम्हाला 12 वाजतीलच घरी जाता आता. बघू आता किती लाईन आहे बघा. चला मग तुम्हाला सप्तशृंगी मंदिर दाखवतो आणि देवीचं पण तुम्हाला मस्त नजारा दाखवतो, एकदम शानदार. बघा किती शानदार नजारा आहे हा बघा. आणि हा देवीचा मुकुट बघा किती शानदार, आणि हात पण बघा किती मस्त मस्त वाटतंय. जबरदस्त आहे, जबरदस्त. मस्त वाटला, जरा बरा वाटला दर्शन भेटला तर. चला पुढं बघू शकता तुम्ही किती आहे कडक गर्दी आहे. पुढं कडक गर्दी, हवी गर्दीमध्ये पण आम्हाला दर्शन भेटणार आहे. पहिला गेलो तिकडनं आम्ही लाईनीला लागलो होतो, हे बघा दिसते का. तिथून आम्ही लाईनीला लागलो तर तिथून इथपर्यंत यायला आम्हाला 1 तास लागला आहे. आता आमचं 5 मिनिटात दर्शन होऊन जाईल. तर हाय गाईस, आमचा फायनली दर्शन पूर्ण झालेलं आहे. बघू शकता तुम्ही.
आमचं फायनली दर्शन पूर्ण झालेलं आहे आणि बघू शकता तुम्ही खालचं दृश्य नजारा बघा किती भारी आहे. खाली बघा, एक मिनिट थांबा मला दाखवतो. बघा फायनली आमची ट्रेन आलेली आहे आम्हाला घ्यायला वरती. बघू शकता आता आम्ही चाललो रोप्याच्या आतमध्ये आणि खाली उतरताना तुम्हाला नजारा दाखवेल वापस. बघू शकता. तू ब्लॉग बनव, उभा राहू. जंगल तुम्ही बघू शकता किती खतरनाक नजारा आहे. उभाचे उभा डोंगर आहे. मी तर आज विचार करतोय हा ट्रॅक त्यांनी कसा बनवला असेल, किती मेहनत केली असेल या ट्रॅकच्या मागे. ज्यांनी पण हा ट्रॅक बनवला असेल त्यांना 100 वर्ष आयुष्य द्यावा. काय बोलतं बरोबर ना भाई. बघ ना एवढा हार्ड आहे ना ट्रॅक, का बोलूच फायदा नाही. खतरनाक ट्रॅक आहे. तर हा आम्ही पोचणार आहोत खालीच. बाहेर निघल्यावर तुम्हाला तुमच्याशी वापस भेटतो. चला मग. बघा आमचे गिऱ्हाईक उभे आहेत. बघा फक्त बाहेर. ड्रायव्हरच नाही भाई, ड्रायव्हरच नाही. ट्रेन चालत कोण होता मग. हे ड्रायव्हर नाही, ट्रेन चालत कोण होता भाई. अण्णा ट्रेनमध्ये ड्रायव्हर नव्हता पुढं, चालत कोण होता ड्रायव्हर. मी ट्रेन तू का अच्छा असं. हे बघा किती भारी भारी मार्केट आहेत. बघू शकता तुम्ही. वस्तू जर पाहिजे असेल तर तुम्ही इथं विजिट नक्की करा. खूप एकदम मस्त मस्त मूर्त्या बिर्त्या आहेत. हे बघा पेढावाला पेढा देते. मी नाही घेत पेढा, मी चाललो जरा, आम्हाला घाई आहे जरा. हा लाडाने पेढा देतो, ह्याच्याकडून पेढा घेणार. जरा आमची भांडणं झाली पेढावाल्यासोबत, म्हणून आम्ही पेढा नाही खाला. तो बोलते पेढा खालास, मग पेढा का नाही कोण घेईन असं बोलत होता आम्हाला. मग आम्ही निघलो, आम्हाला फक्त पेढा टेस्ट करत होता बस तेवढाच. पेढा टेस्ट केला तर बोलते तो पेढा का नाही घेत. आम्ही पळालो. 2 केबिनात आपण एक केबिनमध्ये चपल्या दिलेल्या भाई. ते केबिनमध्ये कशाला गेला तो. इथला केबिन मधला पोऱ्या तिथे गेला. ते केबिनमध्ये तो पोऱ्या गेला, त्याला पण पकडणार का. हे केबिनमध्ये पकडणार ना भाई. मग या आपली चप्पल आहे बघ. बघा तुम्ही बघू शकता सगळ्यांनी चपल्या घेतल्या. ही एकच चप्पल राहिली आमच्या धोंड्या काकाची. बघू शकता तुम्ही. 15 रुपये ऑनलाईन पेमेंट करून टाका भाई. ऑनलाईन करते. कॅम्पसचा चप्पल तर तुम्ही बघू शकता किती नजारा भारी आहे यार. एक नंबर नजारा आहे बघा. मित्र बोलेल एकदा तुम्ही नक्की इथे विजिट करा. नक्की या इथे दर्शन करायला शनी शिंग आपल्या याला सप्तशृंगी मातेच्या मंदिराला. जबरदस्त नजारा भाऊ. तर बघू शकता आम्ही सगळे एकसाथ सेल्फी काढणार आणि फोटो पण काढणार. बघा पंटर आपले. आमचा ऍक्टर बघू शकता तुम्ही. आमचे पुढे चाललंय. चला मागे मागे तुम्हाला ते गाडीमध्ये घेतील आणि पाऊस आलेला जोरात. 1 मिनिट मोबाईल दाखव. हे छत्री दे अरे थांब. बस जावे अरे आणखी ऐकत आहे का. हे थांब जरा माझा डोका वाचवा जरा भाई. आता तिथं लागेल ना आपल्याला. ते सगळं टाकणार आहे. नवीन बघ. बघ ना इकडे बघ. थांब जरा. जाऊ. चला आता जाऊया जाऊ बिऊ त्र्यंबकेश्वरला. शेवटी आम्ही त्र्यंबकेश्वरला विराजमान झालो. ए नको एसी लावू. एसी बंद करा. आम्ही एसी काय पाहिजे थंडी वाजता. एसी बंद करा सांगताय. लावायला चला निघा. आपल्या त्या स्पॉटवर थांबत आहे.